शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरती पहिली फवारणी कधी, का आणि कोणती करावी? आज मी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये बसेल अशी आणि 100% प्रभावी फवारणीचे एकंदरीत 3 ते 4 पर्याय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरती आपल्याला पहिली फवारणी कधी करायची आहे? तर साधारण ज्या वेळेस आपलं कपाशीचं पीक जे आहे तर हे 25 ते 30 दिवसाचं होतं, त्यानंतरच आपल्याला कापूस पिकावरती जी आहे तर ती पहिली फवारणी करायची आहे. बरेच शेतकरी जे आहे तर 15-20 दिवसालाच पहिली फवारणी काढतात आणि आपल्याला एक्स्ट्राच्याच फवारण्या त्या ठिकाणी लागतात, म्हणजे गरज नसताना तिथं आपण फवारणी काढतो. तर पहिली फवारणी आपल्याला काढायची आहे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान. आणि पहिली फवारणी करण्या अगोदर आपल्याला कापूस पिकाला पहिला रासायनिक खताचा डोस हा देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला आपण ज्यावेळेस रासायनिक खत देतो तर त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी कापूस पिकावरती रोगाचा थोडा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे पहिले खत आणि त्यानंतर पहिली फवारणी आपल्याला तिथे काढायची आहे. आणि सेम आपलं जे नियोजन आहे तर भविष्यामध्ये पुढच्या ज्या फवारण्या आहेत त्यामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीचं नियोजन तुम्हाला सांगत असतो. हे झालं तुमचं कापूस पहिली फवारणी आपल्याला कधी करायची आहे. आता पहिली फवारणी आपल्याला कापूस पिकावरती का करायची आहे? तर सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावरती जे आहे तर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त त्या ठिकाणी होत असतो. यामध्ये पांढरा मावा, काळा मावा, हिरवा तुडतुडा हे जे रस शोषण करणारे कीटक आहे तर हे पानाच्या जे आहे तर खालच्या बाजूनं कपाशीच्या त्या ठिकाणी चिटकतात आणि जे पानामधलं जे क्लोरोफिल आहे किंवा जे रस आहे तर तो हरितद्रव्य ज्याला आपण म्हणतो तर ते शोषून घेण्याचं तिथं काम करते. आणि त्याच्यामुळे एकंदरीत काय होतं शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाची जी पानं आहे तर ती कोकडली जातात, वाढ त्या ठिकाणी खुंटली जाते आणि मग जे कापूस आहे तर आपला त्या ठिकाणी आपल्याला एकदम अशा वाट्या पानाच्या झाल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर त्याच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला कीटकनाशकामध्ये एक 3 ते 4 पर्याय त्या ठिकाणी सांगतो. सगळ्यात पहिले स्वस्तातलं शेतकरी बंधूंनो, जर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा एकदम कमी असेल, नॉर्मल प्रादुर्भाव असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वस्तातलं कीटकनाशक त्यामध्ये फवारू शकता. याच्यामध्ये तुम्ही टाटाचं टापगोर जे कीटकनाशक आहे त्याची तिथं फवारणी करू शकता, ज्याच्यामध्ये डायमेथोएट जे 30% EC नावाचा घटक आपल्याला मिळतो. शेतकरी बंधूंनो, 15 लिटर पंपासाठी 30 मिली तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला हे जर मिळालं नाही तर त्या परिस्थितीमध्ये स्वस्तातलंच कीटकनाशक दुसरं कोणतं तुम्ही घेऊ शकता, तर इमिडाक्लोप्राइड 17.8% SL हा घटक असलेलं बायरचं कॉन्फिडर किंवा लोकल कंपनीचं जरी तुम्हाला मिळालं हे घटक असलेलं कीटकनाशक ते तुम्ही घेऊ शकता. 15 लिटरच्या पंपासाठी याचं प्रमाण तुम्हाला साधारण 15 ml त्या ठिकाणी घ्यायचं आहे. हे दोन पर्याय एकदम स्वस्तातले मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आता जर रोगाचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त असेल, म्हणजे जे हिरवा तुडतुडा, काळा मावा, पांढरा मावा खूप जास्त असेल आणि कापूस एकदम कोकडून गेला असेल, त्या ठिकाणी त्याची वाढ पूर्णपणे थांबली असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला टापगोर किंवा इमिडाक्लोप्राइडनं त्या ठिकाणी काम चालणार नाहीये. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वापर करायचा आहे UPL कंपनीच्या उलाला, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लोमिकामिड 50% WG हा घटक आपल्याला मिळतो. सगळ्यात बेस्ट कीटकनाशक आणि या रोगावरती 100% लवकरात लवकर कंट्रोल करून देणारं हे कीटकनाशक आहे. शेतकरी बंधूंनो, थोडंसं महाग आहे पण तुम्हाला अशा वेळेस हाच सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. एका 15 लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचं प्रमाण जे आहे तर ते साधारण 8 ग्रॅम घ्यायचं आहे. 20 लिटरचा पंप असेल तरी पण 8च ग्रॅम घ्या. प्रमाण आपल्याला थोडंसं कमी घेतलं तरी, बरेच शेतकरी जे आहे उलालाचं 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी 10 ग्रॅम प्रमाण घेतात, पण जास्त प्रमाण घेतलं तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा आपल्या कापूस पिकावरती सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी होऊ शकतात. त्याच्यामुळे स्टँडर्ड प्रमाण घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तिथं फवारणी करू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये तुम्ही चौथा पर्याय मी तुम्हाला सांगतो, जर रोगाचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर थायमॅक्टोझॉन
25% WG हे घटक असलेलं जे सिंजेंटा कंपनीचं ऍक्ट्रा नावाचं कीटकनाशक आहे, तुम्ही त्याचा तिथं वापर करू शकता. त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 10 ग्रॅम. शेतकरी बंधूंनो, हे 3 ते 4 पर्याय कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला सांगितले. ज्या पद्धतीनं तुमच्या कापूस पिकावरती कीटकांचा प्रभाव आहे त्यानुसार तुम्हाला तिथं त्याचा वापर करायचा आहे. आता याच्यामध्ये आणखी आपल्याला काय करायचं आहे, तर शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाढ खूप कमी आहे, समाधानकारक वाढ नाहीये, कापूस पिवळा पडलेला आहे, तुम्ही तणनाशकाची फवारणी केलेली आहे, वाढ थांबलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एखादं विद्राव्य खत किंवा एखादं बायोस्टिम्युलेंट फवारणीमध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे. जर वाढ समाधानकारक आहे, फुटवे वगैरे चांगले आहे सुरुवातीच्या काळामध्ये, तर कोणत्याही प्रकारचं विद्राव्य खत किंवा टॉनिक बायोस्टिम्युलेंट तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये फवारणी करायची बिलकुल गरज नाहीये. त्यासाठी पैसे खर्च करू नका. प्लेन कीटकनाशकाची पहिल्या फवारणीमध्ये तिथं वापर करा. बुरशीनाशक वापरायची सुद्धा तुम्हाला गरज त्या ठिकाणी नाहीये. जर बुरशीचा काही प्रभाव असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता. जर वाढ कमी असेल तर मग तुम्ही बायोस्टिम्युलेंट किंवा टॉनिक मध्ये काय घेऊ शकता, शेतकरी बंधूंनो, अॅमिनो ऍसिड घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं टॉनिक 50 मिली, साधारण 40 ते 50 मिली 15 ते 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येते. याच्यामध्ये तुम्ही एम्बिशन वापरू शकता, इसाबियन वापरू शकता, किंवा शेतकरी बंधूंनो, सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे बायोविटा एक्स आहे, समुद्री शेवा, तुम्ही त्याचा वापर करू शकता 15 ते 20 लिटरच्या पंपासाठी 40 ml. हे तुम्हाला मी 2-3 पर्याय त्या ठिकाणी सांगितलेले आहे, जे टॉनिकच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात. किंवा विद्राव्य खताचा सुद्धा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये कापूस पिकामध्ये तिथं वापर करता येतो. जेणेकरून काय होतं, कधी कधी जास्त पाऊस जर असेल तर पिकाला जमिनीतून अन्नद्रव्य शोषण करायला प्रॉब्लेम येतो, परिणामी त्याची वाढ थांबलेली असते, त्या ठिकाणी पिवळं पडलेलं असतं. तर अशा वेळेस आपण जर एखादं विद्राव्य खत फवारणीच्या माध्यमातून पिकाला दिलं तर ते लवकर त्या ठिकाणी पानाद्वारे शोषण करतं आणि त्याची जी वाढ आहे तर ती समाधानकारक त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर यासाठी एखादं विद्राव्य खत, याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट विद्राव्य खत पण थोडंसं महाग, ICL कंपनीची जी 11-36-24 नावाची ग्रेड मिळते वॉटर सोल्युबल मध्ये, सगळ्यात बेस्ट आहे. याचा वापर तुम्हाला तिथं करता येतो. एक 15 ते 20 लिटरच्या पंपाला फक्त 50 ग्रॅमच वापरायचं आहे तुम्हाला, 100 ग्रॅम वापरायचं नाहीये. किंवा याला पर्याय म्हणून शेतकरी बंधूंनो, आपलं जे सर्व परिचित 19-19-19 हे विद्राव्य खत आहे त्याचा तुम्ही तिथं वापर करू शकता. पण याचा वापर तुम्हाला 80 ते 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपाला त्या ठिकाणी करायचा आहे. एकंदरीतच जे फवारणी मी तुम्हाला सुचवल्या, कीटकनाशकामध्ये 3-4 पर्याय आहे, टॉनिक मध्ये 3-4 आहे, आणि जे विद्राव्य खत आहे याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पर्याय सांगितले आहे. फक्त पिकाची वाढ कशी आहे त्याला अनुसरून तुम्हाला टॉनिक किंवा विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्यासारख्या असंख्य शेतकरी बांधवांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.